हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. मला आशा आहे तुम्ही याने प्रोत्साहित व्हाल, तुमची पूर्णतः पुनर्स्थापना होऊ शकेल आणि देव तुम्हाला फक्त क्षमाच करणार नाही, तर तुम्ही जे गमावलंय ते तुम्हाला परत मिळवून देईल, किंबहुना जे गमावलंय त्यापेक्षा अधिक देईल तो तुम्हाला. आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. आज आमच्यासह आल्याबद्दल आभारी आहे. मी कालपासून नम्रता या विषयावर शिकवण देतेय आणि नम्रतेच्या 10 खुणा आणि लक्षणं यावरही मी अजून संपवलं नाही. त्यापैकी 3च लक्षणं सांगितलीत, अजून 7 बाकी आहेत आणि तुम्ही म्हणाल कुणास ठाऊक आज तरी संपतील की नाही. मी संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या 3 लक्षणांविषयी मी काल बोलले, नम्र माणूस गरज असेल तेव्हा मदत मागतो, नम्र माणूस क्षमा करण्यास तत्पर असतो, अपमान करण्यास नकार देतो आणि न्याय मिळण्यासाठी देवाची संयमाने वाट पाहतो. तो शांतता प्रस्थापित करणारा आणि राखणारा असतो आणि त्याला शांतताप्रिय आयुष्य आवडतं. आता गर्व ही एक मोठी समस्या आहे. गर्व हे एक पाप आहे, जे सैतानाचं लक्षण आहे, ज्यामुळे त्याला स्वर्गातून हाकलून देण्यात आलं. तो म्हणाला, मी माझं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंचावेन. जिथे जिथे गर्व आहे तिथे तिथे नाश आहे. नम्रतेशिवाय शांती प्रस्थापित नाही होत, कारण गर्व कायमच वादाचा दरवाजा उघडतं. आणि म्हणूनच जर आपल्याला खरंच देवाप्रती आज्ञाधारक राहायचं असेल तर आपण नम्र असायला हवं. कारण गर्वाला कायमच असं वाटतं की त्यालाच सगळं कळतं आणि गर्वाला कधी नतमस्तक व्हायचं नसतं, इतरांवर अवलंबून राहायचं नसतं. तर 4थं लक्षण जिथपासून आज आपण सुरुवात करणार आहोत, की नम्र व्यक्ती आपल्या उणीवा पाहते आणि त्वरित त्या मान्यही करते. ती कधी स्वतःला आहे त्यापेक्षा जास्त समजत नाही. ती आक्रमक न होता स्वतःत सुधारणा घडवून आणते. बघा, येशू कधीही आक्रमक झाला नाही. त्याला हरतऱ्हेने दोषी ठरवण्यात आलं, पण अनेकदा त्याने लोकांना उत्तरही दिलं नाही. का ते सांगू? कारण तो जाणत होता तो कोण आहे. त्याला माहीत होतं की जर तो योग्य आहे हे सिद्ध करायची वेळ आली तर त्याची काळजी देव घेईल. बायबल म्हणतं की देवच आपल्याला न्याय मिळवून देईल, आपल्यापर्यंत न्याय आणेल आणि तुम्ही स्वतःहून न्याय मिळवण्याचा आटापिटा करू नका. लोकांना जो विचार करायचे करू द्या. तुम्ही त्यांना तुम्ही किती चांगले आहात ते पटवून द्यायचा प्रयत्न करू नका. पुढे व्हा आणि चांगली व्यक्ती बना. मग आता किंवा नंतर ते लोकांच्या लक्षात येईल. मत्तई अध्याय 16 वचन 13 ते 23. नंतर फिलिप्पाच्या कैसरियाकडच्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. बघा, पेत्र उत्तर देण्यात तत्पर होता आणि तो म्हणाला की येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर, खडक हे पेत्राच्या श्रद्धेचं प्रतीक आहे, मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तो म्हणाला, पेत्रा, तुला एक मोठा आध्यात्मिक अधिकार मिळणार आहे. देवाकडे पेत्रासाठी मोठी योजना होती, पण देवाने ते करण्याआधी पेत्रामध्ये खूप गोष्टी बदलण्याची किंवा पेत्राने स्वतः काही करण्याची गरज होती. आणि बघा, देवाच्या माझ्यासाठीही काही योजना होत्या, पण माझ्यातल्या काही गोष्टी देवाच्या पद्धतीने बदलण्याची गरज होती, जेणेकरून देवाला जे हवे ते बदल माझ्यात घडवून आणू शकेल. आणि म्हणूनच आपण शक्यता पडताळून बघायला हव्यात. कदाचित तुम्हाला कळत नसेल की गोष्टी ज्या गतीने तुमच्या आयुष्यात घडायला हव्यात त्या तशा का घडत नाहीत. कदाचित देव तुम्हाला काही गोष्टी दाखवून देत असेल, तुम्ही त्या देवाच्या पद्धतीने मान्य करायला आणि देवावर सोपवायला तयार नसाल. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, मी तुला अधिकार देईन, मी तुला सामर्थ्य देईन. हा अध्याय खरोखर आपणा सगळ्यांसाठी
सगळ्यांसाठी आहे. देवाला आपल्याकडे आध्यात्मिक अधिकार असावा असं वाटतं. तेव्हा त्याने शिष्यांस निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला, मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे, याचे अगत्य आहे, याचे अगत्य. आता बघा, हा कळीचा मुद्दा आहे. इथे आपल्याला पेत्राबद्दल काही दिसतंय. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, आता बघा, गर्वाने फुगलेल्या वृत्तीमुळेच तो असं म्हणाला. काही मिनिटांपूर्वी तो म्हणत होता की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, आणि आता तो येशूला सुधारण्यासाठी आपले शब्द परत घेतोय. प्रभूजी आपणावर दया असो असे आपल्याला होणारच नाही. बघा, तुम्ही म्हणू शकता की त्याला येशूने त्यातून जावं असं वाटत नव्हतं, पण तो येशूशी सहमत नव्हता, कारण येशू म्हणाला होता, पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे. आणि थोडीशी शक्यता अशीही आहे की पेत्र हा येशू सोबत होता आणि त्याला सहन करायचं नव्हतं. त्याला नव्हतं वाटत की येशूने अशा परिस्थितीत सापडावं की ज्यामुळे येशूच नाही तर सगळेच कठीण परिस्थितीत अडकतील. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा. मला सांगा, कसं वाटलं तुम्हाला हे ऐकताना? बघा, देव ते मला म्हणत नव्हता आणि तो पेत्रालाही सैतान म्हणत नव्हता. तर तो त्याला सांगू पाहत होता की सैतानाला तुझ्यामार्फत कार्य करू देऊ नकोस. आणि बघा आता तो पुढे काय म्हणालाय. तो म्हणाला की तू तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या माणसांच्या गोष्टीकडे तुझे लक्ष आहे. आता बघा, तो येशूसाठी अडखळण का ठरला? कारण तो येशूला ते करण्यापासून रोखत होता जे देवाने त्याला करायला सांगितलेलं होतं. आणि बघा, जेव्हा देव तुमच्याशी एखाद्या गोष्टीविषयी बोलतो, तुम्ही ते करावं अशी अपेक्षा करतो, तेव्हा कदाचित इतरांना ते कळणार नाही आणि ते तुमच्याशी बोलू पाहतील. पण मग तुमच्या हे लक्षात यायला हवं की शत्रू त्यांच्या मार्फत तुम्हाला परावृत्त करू पाहतोय, पण तुम्ही त्याचा ऐकता कामा नये, त्याच्या जाळ्यात फसू नये. बघूया मत्तय अध्याय 26 वचन 31 ते 35. तेव्हा येशू त्यांस म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल, कारण असा असा शास्त्रलेख आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल. परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्या आधी गलिलात जाईन. आता पेत्र काय म्हणतोय पहा. एक सांगू, जे लोक गर्वाने उन्मत्त असतात त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीवर उत्तर तयार असतं. ते बोलण्यापूर्वी विचार करत नाहीत जराही आणि मग मूर्खासारखं बरळतात ते. पेत्राने त्याला उत्तर दिले, आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, 3 वेळा. पेत्रा, कदाचित तो म्हणू शकला असता की तू स्वतःला जरा जास्तच समजतोयस. तू स्वतःला जितका शक्तिशाली समजतोस तितका नाहीस. आणि मी तुला हे दाखवून देईन. आणि बघा, मी यापूर्वीही म्हटलं होतं, देवाच्या पेत्रासाठी मोठ्या योजना होत्या, पण पेत्रात काही गोष्टी होत्या ज्यावर काम करणं गरजेचं होतं आणि ही गर्विष्ठ प्रवृत्ती त्यापैकी एक होती. पेत्र त्याला म्हणाला, आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही. सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. बघा, येशू पेत्राला त्याच्या नाकारण्याविषयी सावध करू पाहत होता आणि तो म्हणाला, पेत्रा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन. आता हे ऐका. लूक अध्याय 22 वचन 31 ते 34. शिमोना, शिमोना, पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर. येशू म्हणाला असता, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तर अनेक जण म्हणाले असते, ओ धन्यवाद येशू, मला गरज आहे त्याची. तो त्याला म्हणाला, प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. म्हणजेच मला तुझ्या प्रार्थनेची गरज नाही. मी पडणार नाही आणि अपयशीही ठरणार नाही. पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे 3 वेळा नाकारशील तोवर आज कोंबडा आरवणार नाही. वा, खरं तर पुढे जाऊन तुम्हाला पेत्राचा शेवट कसा झाला ते नक्कीच सांगू शकते. त्याने येशूला नाकारून काय झालं, पण आता वेळ वाचवण्यासाठी मी त्या गोष्टी वाचत बसत नाही. पेत्राने शेवटी तेच केलं जे जे येशू त्याला म्हणाला होता की तू करशील. आणि ते म्हणतं की देव वळला आणि त्याने पेत्राकडे पाहिलं आणि मी त्या नजरेची कल्पनाही करू शकत नाही. आणि मग पेत्राला आठवलं येशू त्याला काय म्हणाला होता,
तू मला ओळखतोस हे 3 वेळा नाकारशील तोवर कोंबडा आरवणार नाही. आणि तो बाहेर गेला आणि भरपूर रडला. तर पेत्राचा पश्चात्तापाचा क्षण होता तो, जो त्याने करणं गरजेचं होतं. तुम्ही कदाचित म्हणाल, की पेत्राने स्वतःलाच भेटायला हवं होतं. आणि मला आठवलं, बघा अनेक वर्षांपूर्वी मला वाटायचं प्रत्येक गोष्टीत इतरांचाच दोष असतो. मला विशेषतः वाटायचं, की देवचाच दोष असतो दरवेळी. जर मी दुःखी आहे तर तो देवचा दोष आहे. जर मला वाईट वाटतंय तर ते देवमुळे होतंय कारण तो मला जे हवं ते करत नाहीये आणि मला मला इतक्या समस्या होत्या, पण मला जाणीव नव्हती, की माझ्या ज्या काही समस्या आहेत त्या माझ्या माझ्या वडिलांनी केलेल्या माझ्या लैंगिक शोषणाचा परिणाम होता आणि बघा देवाच्या माझ्यासाठी मोठ्या योजना होत्या, पण त्या योजना अंमलात आणण्यापूर्वी त्याला माझ्यावर काम काम करावं लागणार होतं. खूपच. कृपया माझं ऐका. आपण पवित्र आत्म्याद्वारे देवाला आपल्यावर जे काही काम करायचंय ते करण्याची अनुमती द्यायला हवी आणि जर आपल्याला खरोखर देवाच्या इच्छेच्या मध्यवर्ती राहायचं असेल तर देवाच्या आपल्या आयुष्यासाठीच्या उत्तम योजनेचा आनंद लुटा. मला हे व्यवस्थित आठवतंय की मी एके दिवशी देवने बदलावं म्हणून प्रार्थना करत होते आणि मी मोठ्याने प्रार्थना करत होते, कृपया देवला बदल. आणि पवित्र आत्मा मला शांतपणे म्हणाला, "पण समस्या डेव्हमध्ये नाहीये." मी म्हटलं, "वेल, मग कुणात आहे? कारण या नात्यात फक्त मी आणि देवच आहोत, नाही का?" आणि आता मला नाही आठवत नेमकं कसं ते, पण देवाने मला दाखवलं, की माझ्यासोबत जगणं आणि जुळवून घेणं हे खरंच किती कठीण आहे. मी किती हळवी आहे, पटकन रागावणारी आहे मी. मी कशी दिवसेंदिवस राग मनात धरून ठेवणारी आहे आणि एक सांगू मी 3 दिवस रडत होते. स्वतःचा सामना करत होते मी, अगदी पेत्रासारखा. आणि त्या क्षणी माझ्यात परिवर्तनाला सुरुवात झाली, पण मला बरंच अंतर चालून जायचं होतं. त्या दिवशी जे घडलं त्यामुळे निदान निदान मी विश्वास ठेवला देव मला काय सांगतोय त्यावर आणि मला जाणवलं की समस्या माझ्यात आहे आणि मी देवाला माझ्या हात काम करू द्यायला हवं. आणि मला सांगायला आवडेल ते महिन्या 2 महिन्यात होऊ शकलं असतं, पण त्यासाठी वर्षानुवर्ष लागली. देवाने मला सेवाकार्य सुरू करू दिलं आणि त्याने मला जबाबदारीची जाणीव करून द्यायला सुरुवात केली आणि थोडी-थोडी जबाबदारी वाढवली. पण हे जगभर पसरलेलं सेवाकार्य एका रात्रीत घडलं नाही. आज मी सेवाकार्यात 40 वर्ष आहे आणि मी तुम्हाला 40 वर्षांपूर्वीच्या गोष्टी इथे सांगते आत्ता. जर तुम्ही देवाला तुमच्या हात काम करू दिलंत, तर ते थोडंसं वेळ घेणारं नक्की असेल. पण देवाच्या तुमच्यासाठी इतक्या उत्तम योजना आहेत, त्याला जे करायचंय ते करू द्या. त्याला तुमचा गर्व हाताळू द्या आणि तुम्हाला नम्रतेच्या अशा टप्प्यावर आणू द्या, जिथे तुम्ही मृदू, मधाळ आणि तरल असाल आणि देवानेच सांगितलेलं त्वरित करण्यास तयार असाल तुम्ही. एक सांगू असे अनेक नेते आहेत जे गमावते बनलेत आणि मला हे आवडतं. नेते बनले गमावते. का सांगू? कारण कधी-कधी जेव्हा लोक नेतेपदी पोहोचतात, जेव्हा त्यांच्याकडे अधिकार असतात, तो अधिकार ते गाजवतात आणि ते ते आढ्यतेखोर बनतात आणि लोकांना चुकीचं वागवायला लागतात. त्यांना वाटतं ते गोष्टी त्यांच्या पद्धतीने करू शकतील. देवाचं कशाला ऐकायचं बरं? नाही गरज त्याची. आणि नेमकं तिथेच ते अडचणीत येतात. बायबलमध्ये आपल्याला अशा लोकांबद्दल सांगितलं गेलंय. शौल पराजित झाला. राजा शौल केवळ केवळ गर्वाने पराजित झाला. शौलाविषयीची खूपच रोचक अशी गोष्ट गोष्ट आहे. शमूवेल म्हणाला, "तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास, तरी तुला इस्रायली कुळांचा नायक केले ना आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना. तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास." आणि बघा, आपण सगळी वचनं वाचली तर लक्षात येतं, शौलाने देवाची अनेकदा अवज्ञा केली आणि देवाने न करावयास सांगितलेल्या गोष्टी केल्या. आणि हे केवळ त्याच्या माणसांविषयीच्या भीतीने झालं. त्याला लोकांना निराश निराश करण्याची किंवा गमावण्याची कायमच भीती वाटायची आणि म्हणून तो देवाऐवजी लोकांना आनंदी करू पाहत असे. आणि मग एक क्षण असा आला आणि आणि आपण शौलास इस्रायेलावर राजा केले याचा परमेश्वरास अनुताप झाला. एक सांगू, मला देवाने असं म्हटलेलं कधीच आवडणार नाही, की मला जॉयसच्या हाती ही टेलिव्हिजन मिनिस्ट्री सोपवल्याचा पश्चाताप होतोय, जी इतक्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणारी आहे. इतर कशाही पेक्षा आपल्याला आपल्या आयुष्यावर देवाची मान्यता हवी आहे.
आणि त्यासाठी आपल्या आयुष्यात नम्रता असायलाच हवी, ज्यामुळे आपण आपल्या चुका मान्य करू आणि जर आपण चुकत असू तर ते देवासमोर असो किंवा लोकांसमोर. नबुखदनेस्सर ही बायबलमधली आणखीन एक अशी व्यक्ती, जिने सुरुवात चांगली केली पण तिचा शेवट शेवट गोंधळात झाला. नबुखदनेस्सर राजा याचकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस तुमचे कल्याण असो. परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार मजसंबंधाने दाखवले ती विदित करावी हे मला बरे वाटले आहे. त्याची चिन्हे किती थोर, त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा, त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. तर तो देवाला त्याचं श्रेय देतोय. देवाने केलेल्या अद्भुत गोष्टी आणि चमत्कार पहा, देवाने थोर गोष्टी केल्यात. मी नबुखदनेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. बघा, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामार्फत घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचं श्रेय देवाला देता, तोवर तुम्ही तृप्त आणि समृद्ध असणार आहात. पण 30 वचनांनंतर मला नाही माहीत किती काळ गेला, पण बघा 30व्या वचनापर्यंत आपण पोहोचतो, तेव्हा तो म्हणतो, वचन 30, त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना, मी बांधिले आहे. बघा, पहिल्या वचनात तो देवाला त्याचं श्रेय देतोय, दुसऱ्या वचनात तो तृप्त आणि समृद्ध आहे, 30व्या वचनात या सगळ्या गोष्टी आपल्यामुळे झाल्यात असं तो मानतो. हे राजा नबुखदनेस्सरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेलीय. आता परत एकदा हे सगळं संपूर्ण वाचण्या एवढा वेळ नाही, पण नबुखदनेस्सराचा शेवट हा एखाद्या जंगली जनावरासारखा झाला. तो भरकटला आणि पुन्हा एकदा ताळ्यावर आला आणि त्याने स्वतःला नम्र केलं, पश्चाताप केला आणि तो म्हणाला की देव हाच सर्वोच्च आहे आणि जेव्हा कुणाला गर्व होतो, देव त्याला नम्र करू शकतो आणि ते देवाला हवं तसं वागू शकतात. आणि मग देवाने त्याच्या राज्याची पुनर्स्थापना केली. तो आधीपेक्षाही अधिक चांगला झाला. देवाच्या क्षमाशीलतेसाठी आभार. देवाचे आभार की आपण मूर्खासारखे वागलो तरी पश्चाताप करू शकतो आणि देव आपल्याला आपण जे गमावलंय तेवढंच परत देत नाही, त्यापेक्षा अधिक देतो आहोत तो. हाच देवाचा चांगुलपणा आहे. हे असं काही आहे ज्याबद्दल आपण उत्साही असावं. तुमच्यापैकी ज्या कोणी चुका केल्या असतील, मी सुद्धा अनेक चुका केल्यात, हे तुम्हाला उत्तेजन देईल की तुम्ही त्या चुका सुधारून पुनःस्थापित होऊ शकाल आणि देव तुम्हाला फक्त क्षमाच करणार नाही, तर जे गमावलंय ते परत मिळवून देईल आणि तेवढंच नाही तर गमावल्यापेक्षा अधिक तो तुम्हाला मिळवून देईल. पण आपण गर्वात राहता कामा नये. आपण देवाच्या नम्र हाताखाली स्वतःला लीन करायला हवं. 5वं लक्षण ज्याविषयी मला बोलायचंय ते म्हणजे नम्र व्यक्ती कायम दुसऱ्यातील चांगलं काय ते बघते. ती कायम दुसऱ्यांना त्याचं श्रेय देते. ती व्यक्ती कधी दुसऱ्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत नाही. तिला ते आवडत नाही. हा कुठल्याही नेत्यासाठी खूप महत्वाचा असा मुद्दा आहे, कारण जेव्हा तुम्ही नेता असता तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक व्यक्ती असतात. आणि एक सांगू का, माझं नाव या सेवा कार्यात सगळ्यात वर आहे की जॉयस मायर सेवा कार्य. पण एक सांगू, जॉयस मायर्स एकटीने नाही करू शकत हे सगळं. अहो, हजारो लोक एकत्र येऊन गरजेची सगळी कामं एकत्र मिळून करतात, म्हणून लोकांना मदत मिळू शकते. म्हणून आम्ही हे सगळं करू शकतो. आमचे टेलिफोन ऑपरेटर्स, मेल्सला रिप्लाय देणारा आमचा स्टाफ, इथल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारा आमचा स्टाफ, हे सभागृह, हे कार्यालय सुंदर ठेवणारे लोक, आमचे स्वच्छता कर्मचारी, हे सगळेच खूप खूप महत्वाचे आहेत. अहो, आमचे सेक्रेटरीज, आमचे क्लार्क्स, आमचे अकाउंटंट्स, प्रत्येक जण आपापला भार उचलतो, फक्त मी नाही. आणि मला त्यांना त्यांचं श्रेय द्यायला आवडेल आणि मी उघडपणे सांगते की ते या श्रेयासाठी पात्र आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना कराल, माझ्यासाठीच करू नका, ते सगळ्यांसाठी करा जे काम करतात. कारण ते जे करतायत त्यांनी केलं नाही, तर मी जे करते ते करणं मला नाही शक्य. 6वं लक्षण, नम्र व्यक्ती आनंदाने दुसऱ्याची सेवा करते आणि ती देणारी असते. ती देते आणि ती देते आणि देत राहते. आणि ती ते कुणी बघावं किंवा कुणी तिच्याबद्दल चांगला विचार करावा म्हणून करत नाही, तर ती ते देवासाठी करते, कारण देवाची लोकांवर प्रीती आहे. तुम्ही जाणताच की येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. त्याने स्वतःला नम्र केलं आणि कमरेस रुमाल बांधला आणि तो गुडघ्यावर बसला
आणि त्याने त्यांचे पाय धुतले. आणि वचनात पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत. आणि बघा, येशूने जे उत्तर दिलं ते मला आवडतं. तो म्हणाला की मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. मला हे वचन आवडतं, कारण ते काय म्हणतंय की जर आपण एकमेकांसाठी काही केलं नाही तर मग ते नातंच नाही अहो. नात्यामध्ये देवाणघेवाण असावीच. आणि कधी-कधी त्या अगदी छोट्या-छोट्याशा गोष्टी असतात, ज्या खूप मोठ्या किंवा महत्त्वाच्या नसतीलही, पण देव त्या लहानशा गोष्टीही पाहतो, ज्या आपण करत असतो. मग अर्थात शिमोन पेत्र म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पाय धुवू नका, तर हात व डोकेही धुवा. कारण त्याला ते येशूबरोबरचं नातं हवं होतं. आणि मग तो म्हणाला, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हास कित्ता घालून दिला आहे. येशूला वाटतं आपण पाय धुवायला तयार असायला हवं. आणि हे पाण्याचं भांडं आणून कुणाचे बूट काढून प्रत्यक्ष त्यांचे पाय धुण्याविषयी नाहीये, तर इथे हे एक तत्व आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टी करायला तयार असावं, ज्या आपल्या नजरेत अगदी क्षुल्लक असतील, पण दुसऱ्यासाठी ती साधी गोष्ट करणं ही देवाच्या नजरेत मोठी गोष्ट असते. तुम्ही लोकांना मदत करताय का? लोकांचं आयुष्य अधिक उत्तम करण्यासाठी तुम्ही काय करताय बरं, सांगा मला? मला एक मुलगी आठवतीये जी आमच्याकडे काम करायची. आता ती तशी नाहीये, पण तेव्हा तेव्हा ती आनंदी व्यक्ती नव्हती. ती सतत प्रत्येक गोष्टीत काही ना काही तक्रार करायची. आणि खरं तर प्रत्येकजण तिच्या स्वभावाला कंटाळला होता. एके दिवशी मी तिला दुसऱ्या एका एम्प्लॉयीविषयी बोलताना ऐकलं की ती त्या अपार्टमेंटमध्ये 2 वर्षांपासून राहते आणि अजून तिच्या घरात साधं कार्पेटसुद्धा नाही. ती जमिनीवर झोपते. आणि खरं सांगू, ती खरं तर त्या दुसऱ्या सहकारी स्त्रीला अगदी सहज एखादी सतरंजी विकत घेऊन देऊ शकली असती. निदान काही सहकाऱ्यांना एकत्र येऊन म्हणू शकली असती, चला आपण सगळे मिळून तिला गादी विकत घेऊन देऊ. पण बऱ्याचदा काय होतं ना, प्रार्थनेऐवजी आपण त्या व्यक्तीला ती वस्तू प्रत्यक्ष विकत घेऊन द्यायला हवी, पण आपली इच्छाच नसते तसं करण्याची. खूप वर्षांपूर्वी देवाने हे माझ्या मनात घातलं. तो म्हणाला, तू लोकांसाठी सहज करू शकशील अशा गोष्टी मला करायला सांगू नकोस, कारण त्या तुला करायच्या नाहीयेत म्हणून. त्या मुलीला मदत करणं तिला सहज शक्य होतं, पण तिचं सतत तक्रारी करणं आणि कंजूषपणा यामुळे तिने ते केलं नाही. जितकं अधिक आपण लोकांसाठी काम करत जाऊ, तितके अधिक आपण आनंदी होत जाऊ अहो. नम्र व्यक्ती ही नेहमी कृतज्ञ असते. हे आहे 7वं लक्षण. अतिशय कृतज्ञ. ते देवाचे आभार मानतात आणि लोकांचेही. ते लोकांनी त्यांच्यासाठी केलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीचं कौतुक करतात, अगदी मनापासून. आणि बायबल म्हणतं, धन्यवादित असा आणि तसं बोला. मला आवडतं हे. कितीतरी लग्न मोडण्यापासून वाचतील जर लोक फक्त एकमेकांना असं म्हणाले की खरंच थँक यू, प्लीज, मला तुझं कौतुक वाटतं. बघा, चांगल्या सवयी या कुठलंही नातं चिरकाल टिकण्यासाठी सहाय्यकारक ठरतात. 8वं लक्षण, नम्र व्यक्ती ही विवेकी असते आणि पश्चाताप करण्यात तत्पर असते. वाह! मला हे आवडलं. पश्चाताप करण्यात तत्पर. देवाला सतत तुमच्यावर मेहनत घ्यायला लावू नका. पश्चातापात तत्पर व्हा. आणि तुमच्याकडून कोणी दुखावलं गेलं तर त्वरित जाऊन खेद व्यक्त करा आणि म्हणा की मला माफ करा. मला माफ करा, मी तुम्हाला दुखावलं, मला माफ कराल का प्लीज? बघा, असे खूप कमी लोक असतात जे म्हणतात की नाही, मी नाही माफ करणार. पण असे खूप थोडे असतील अहो, फार नाही. जर तुम्हाला जाणवलं की तुम्ही कुणाच्या भावना दुखावल्यात, पटकन त्यांची क्षमा मागा. आणि बघा, 9वं लक्षण आहे, आपण लोकांना कसं वागवतो यावरून लक्षात येतं की आपण नम्र आहोत की गर्विष्ठ आहोत. मत्तई अध्याय 11 वचन 28-30. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका. मी नम्र, सौम्य, मधाळ आणि मृदू आहे. बघा, तो म्हणतोय की माझ्याकडून शिका. मी नम्र, सौम्य, मधाळ आणि मृदू आहे. आणि येशूला आपण असंच असावं असं वाटतं. नम्र, लीन, सौम्य, मृदू. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.
बघा, ख्रिस्तासारखं असणं ही देवाची आपल्यासाठीची इच्छा आहे. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.